लहानपणापासून आजपर्यंत सुखापेक्षा दुःखच जास्त मिळाले. आयुष्याच्या अर्ध्याहून अधिक वाटचाल करूनही मनाला समाधानाची एक शांत झोप मिळत नाहीये. कधी सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक कर्जाचा डोंगर उभा राहतोय. कितीही पूजा पाठ जप मंत्र तंत्र यंत्र किंवा कुंडलीचं मार्गदर्शन करून घेतलं तरी परिस्थिती बदलत नाहीये. तर आजचा हा जो उपाय आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण अशा एका विशेष मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचं नाव अनेकांनी कदाचित पहिल्यांदाच ऐकलं असेल, हनुमत बडवानल स्तोत्र. तर या उपाय श्रद्धेने आणि नियमपूर्वक 11 दिवस करण्याची पद्धत आहे. नेमकी पूजा कशी करायची, कोणती सामग्री लागेल, संकल्प कसा करायचा, कर्जासाठी काय लिहायचंय, कोणते नियम पाळायचे आहे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आता आपण थेट आजच्या मुख्य विषयाकडे बोलूया. आजचा उपाय आहे हनुमत बडवानल स्तोत्र. तर या स्तोत्राचं नाव तुम्ही याआधी ऐकलं आहे का? जर ऐकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पहिल्यांदाच तुम्ही ऐकत असाल तरी कमेंटमध्ये मला पहिल्यांदा ऐकलं असं जरूर लिहायचं आहे. तर मित्रांनो, हा उपाय कोणत्याही रोजच्या साध्या पूजेसारखा करण्यासाठी सांगितलेला नाहीये. विशेष म्हणजे संकट, विशेष मनोकामना किंवा एखाद्या गंभीर अडचणीसाठी, आजारासाठी श्रद्धेने आणि संकल्पपूर्वक करण्याची पद्धत म्हणून हा उपाय केला जातो. विशेषतः कर्ज, आर्थिक अडचणी, नोकरीतील अडथळे, व्यवसायातील अडचणी, विवाहात अडथळे किंवा जीवनात सतत संकटांची मालिका सुरू असल्यास भक्तिभावाने हनुमानजींची उपासना करण्याची परंपरा आहे. ओके, पण एक महत्वाची गोष्ट मी ते सांगू इच्छिते, ती म्हणजे एका वेळी एकाच समस्येसाठी तुम्हाला इथे संकल्प करायचे. आता हा उपाय कोणत्या दिवशी करायचा? मूळ पद्धतीनुसार हा उपाय तुम्ही मंगळवारी सुरू करणे अधिक योग्य मानलं जातं. कारण मित्रांनो, मंगळवार हा भगवान हनुमानजींना समर्पित दिवस मानला जातो. तर तुम्ही शनिवारी सुद्धा हनुमानजींचाच उपासना केली जाते, शनिवारी सुद्धा करू शकता. त्यामुळे तुम्हाला मंगळवारी शक्य नसेल तर तुम्ही काही परंपरांमध्ये शनिवारही निवडला जातो, तर तुम्ही शनिवारी सुद्धा करू शकता. मात्र आपण आज सांगत असलेला 11 दिवसांचा संकल्प मंगळवारी सुरू करण्याची पद्धत समजून घेऊया. आता पाहूया हा उपाय नेमका कसा करायचा आहे. ओके, तर सर्वप्रथम 800 ग्रॅम साबूत उडीद डाळ तुम्हाला घ्यायची आहे. अखंड डाळ. ही उडीद डाळ घरातच वापरली जाणारी स्वच्छ आणि साबूत अखंड असली पाहिजे. त्यानंतर संध्याकाळी साधारण रात्री 8 ते 11 या वेळेत पूजा करण्याची पद्धत मूळ उपायात सांगितलेली आहे. जर एखाद्या व्यक्तीची रात्री ड्युटी असेल किंवा त्या वेळेत पूजा करणे त्याला शक्य नसेल तर आपल्या परिस्थितीनुसार सकाळी साधना करण्याचा पर्याय तुम्ही ठेवू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोज शक्यतो एकाच वेळेला साधना करण्याचा तुम्ही इथे प्रयत्न करायचा आहे. जी काही उपाय कराल तो एकाच वेळी करायचा आहे. आता तुम्ही घरामध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आहे. एक स्वच्छ चौरंग घ्या किंवा पाट घ्या, त्यावर लाल रंगाचे स्वच्छ कापड अंथरायचं आहे. समोर आशीर्वाद देणाऱ्या हनुमानजींची प्रतिमा किंवा मूर्ती असेल ती स्थापित करायची आहे. तुमच्याकडे श्रीराम असतील, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानजींचे असलेले संपूर्ण राम दरबाराचं जे काही चित्र असेल, फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तेही अधिक सुंदर इथे वापरू शकता. आता हनुमानजींच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला शक्य असल्यास मौली किंवा कलाव्याची माळ अर्पण करायची आहे. त्यानंतर चमेलीच्या तेलाचा तुम्हाला इथे दिवा लावायचे. आता एक जटा असलेला सुकलेला नारळ घ्यायचा आहे. पूर्ण उपाय सुरू करण्यापूर्वी एखाद्या हनुमान मंदिराजवळ जाऊन हनुमानजींच्या उजव्या खांद्यावरील थोडासा सिंदूर प्रसाद रूपाने मिळवण्याची मूळ पद्धत इथे सांगितली जाते. तर हा सिंदूर नारळावर तुम्हाला या सिंदूरने स्वस्तिक काढायचं आहे. ओके, आता तुमची जी मुख्य समस्या आहे ती एकाच वाक्यात एका छोट्या पांढऱ्या कागदावर तुम्हाला लिहायचंय. उदाहरणार्थ, जर तुमच्यावर कर्ज असेल तर कागदावर तुमच्या मनातील कर्जमुक्तीची मनोकामना लिहा. जर नोकरी मिळत नसेल तर मला योग्य नोकरी मिळावी अशी मनोकामना लिहा. सरकारी नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, हा उपाय त्यासाठी करत असाल तर तुमची इच्छा स्पष्टपणे तिथे लिहू शकता. मुलीचे लग्न होत नसेल तरी सुद्धा माझ्या मुलीचे लग्न योग्य ठिकाणी मंगलमय विवाह होऊ दे अशी प्रार्थना त्या कागदावर लिहू शकता. व्यवसायात तुम्हाला अडचण असेल तर व्यवसायातील अडथळे दूर होऊन योग्य मार्ग मिळावा अशी मनोकामना लिहू शकता. पण लक्षात ठेवा मित्रांनो, एकाच संकल्पामध्ये अनेक समस्या एकत्र अजिबात लिहू नका. आता त्या कागदावर मंदिरातून आणलेला जे काही सिंदूर आहे त्या सिंदुराने तुमची मनोकामना लिहा. तो कागद नारळावर अशा प्रकारे ठेवा की लिहिलेला भाग नारळाच्या दिशेने व्यवस्थित राहील.
त्यानंतर कलाव्याने तो कागद, जो मौली धागा आहे त्या धागाने कागद नारळाला बांधायचा आहे आणि हा नारळ हनुमानजींच्या चरणांमध्ये ठेवून द्यायचा. आता तुमच्याकडे ठेवलेले 800 ग्रॅम साबूत उडीद डाळ, जे उडीद आहे ते हनुमानजी समोर ठेवा. जमिनीचा दिवा लावलेला आहे. आता हातात थोडे पाणी आणि फुल घेऊन संकल्प तुम्हाला करायचा, आपलं नाव सांगायचं आहे, आपला गोत्र माहीत असल्यास गोत्र तिथे बोलायचं आहे. ओके. आणि तुमची समस्या स्पष्टपणे भगवान हनुमानजींसमोर सांगायची आहे. ओके. उदाहरणार्थ, हे पवनपुत्र हनुमानजी महाराज, माझ्या जीवनात अमुक समस्या आहे, कर्जाचं असेल तर कर्जाची समस्या आहे, या समस्येतून योग्य मार्गाने बाहेर पडण्याची मला शक्ती द्या. माझे प्रयत्न यशस्वी होऊ दे, माझ्या जीवनातील अडथळे दूर होऊ देत आणि मला योग्य मार्गदर्शन मिळू दे. त्यानंतर सांगा, मी श्रद्धेने 11 दिवस हनुमत बडवानल स्तोत्राचा पाठ करण्याचा संकल्प करत आहे आणि ते पाणी भगवान हनुमानजींच्या चरणी तुम्हाला सोडून द्यायचे. आता हा संकल्प 11 दिवसांचा आहे. या 11 दिवसांच्या काळात नारळ आणि उडीद हनुमानजी समोरच तिथे ठेवायचं आहे. दररोज दिवा मात्र तिथे लावायचा आहे आणि त्यानंतर क्रमाने पाठ सुरू करायचा आहे. 11 दिवस सलग, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, असं पूर्ण 11 दिवस. त्याआधी गणेशाचं स्मरण करायचं आहे. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 5 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. तुम्हाला शक्य असल्यास गणेश मंत्राची एक माळही तुम्ही करू शकता 108 वेळा. त्यानंतर श्रीराम नामाची एक माळ करू शकता. श्रीरामांचे स्मरण केल्यानंतर हनुमान चालिसाचा एक पाठ करायचा आहे. आता सुरू करा आजच्या मुख्य साधनेचा भाग, ते म्हणजे हनुमत बडवानल स्तोत्राचे 3 पाठ तुम्हाला एका वेळी करायचे आहे. हा या संपूर्ण उपायातील मुख्य भाग आहे. स्तोत्र म्हणताना तुम्हाला घाई अजिबात करायची नाहीये. शक्य तितक्या शांत मनाने, स्पष्ट उच्चाराने आणि श्रद्धेने तुम्हाला हा पाठ पूर्ण करायचा आहे. 3 पाठ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा श्रीराम नामाची एक माळ करायची आहे आणि शेवटी भगवान हनुमानजींची आरती तुम्हाला मात्र इथे करायची आहे. आता आरतीनंतर हनुमानजींना नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकता. नैवेद्यासाठी तुम्ही बेसनाची बर्फी, गुळ, चणा, गुळाची पोळी किंवा आपल्या परंपरेनुसार योग्य सात्विक नैवेद्य तुम्ही इथे ठेवू शकता. आता मित्रांनो, पहिल्या दिवसाची साधना पूर्ण झाली. ज्या आसनावर तुम्ही बसला आहात ते व्यवस्थित बाजूला ठेवा आणि पूजा पूर्ण करायची आहे. पूजा पूर्ण करण्यापूर्वी शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहे. जर कोणत्याही कारणामुळे पूर्ण स्नान करणे शक्य नसेल तर हातपाय, चेहरा आणि शरीर स्वच्छ करून शुद्ध मनाने साधना करण्याची इथे भावना ठेवायची आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ज्या वेळेला पहिल्या दिवशी साधना सुरू केली, शक्यतो पुढील 11 दिवस त्याच वेळेच्या आसपास साधना पूर्ण करायची. दररोज तोच क्रम ठेवायचा आहे. गणेश स्मरण करायचं आहे, श्री गणेशांचं स्मरण करायचं आहे, श्रीरामचं जप करायचं आहे, हनुमान चालिसा वाचायचं आहे आणि हनुमत बडवानल स्तोत्राचं 3 वेळा पाठ करायचं आहे. पुन्हा हनुमान चालिसा करायचं, श्रीरामांचं नाम जप करायचं आणि शेवटी हनुमानजींची आरती आणि नैवेद्य. ओके. तर हा क्रम व्यवस्थित लक्षात ठेवा. अशा प्रकारे 11 दिवस हा संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे. 11 दिवस पूर्ण झाल्यानंतर तो नारळ आणि 800 ग्रॅम उडीद घेऊन ज्या हनुमान मंदिरातून तुम्ही सिंदूर आणला होता त्या मंदिरात तुम्हाला तिथे जायचं आहे. मंदिराच्या नियमानुसार आणि पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाने नारळ आणि उडीद हनुमानजींच्या चरणी अर्पण करा आणि भगवान हनुमानजींसमोर मनापासून प्रार्थना करायची आहे. हे बजरंगबली, माझ्या मनातील ही मनोकामना तुमच्या चरणी अर्पण केली आहे. माझ्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची मला शक्ती द्या, योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. तर मित्रांनो, भक्तीच्या उपायांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे श्रद्धा, सातत्य आणि चांगल्या कर्मांची साथ. या साधनेदरम्यान तुमचे प्रयत्न थांबवू नका. कर्ज असेल तर आर्थिक नियोजन तुम्हाला करायचं आहे आणि त्याचबरोबर नोकरी हवी असेल तर तुम्हाला अर्ज करत राहायचं आहे. व्यवसाय असेल तर योग्य नियोजन करायचं आहे आणि मित्रांनो, विवाहाची काही समस्या असेल तर योग्य मार्गदर्शन तुम्हाला वेळीच घ्यायचं आहे. कारण प्रार्थना मनाला शक्ती देते, पण आपल्या प्रत्यक्ष प्रयत्नांची जागा कोणताही उपाय घेऊ शकत नाही. म्हणून मित्रांनो, आता पाहूया या 11 दिवसांमध्ये कोणते तुम्हाला नियम इथे पाळायचे आहेत. तर पहिला नियम आहे मित्रांनो, ते म्हणजे सात्विक आहार घ्यायचा आहे. हो मित्रांनो, मूळ पद्धतीनुसार या 11 दिवसात
मांसाहार पूर्णपणे टाळण्याचा नियम सांगितलेला आहे. आता श्रावण महिना चालू आहे, तुम्ही हा 11 दिवसांचा संकल्प करा. म्हणून हा संकल्प घेत असाल तर आपल्या श्रद्धेनुसार 11 दिवस सात्विक आहार घेण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा. दुसरा नियम असा आहे, तो म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन तुम्हाला करायचं. या काळात मन, वाणी आणि आचरण शक्य तितके संयमित आणि सात्विक ठेवण्याचे इथे परंपरा आहे. आणि तिसरा नियम तो म्हणजे हा संकल्प अनावश्यकपणे सर्वांना सांगू नका. तुमची पूजा, तुमचा संकल्प, तुमची वैयक्तिक मनोकामना ही वैयक्तिक साधना म्हणून शांतपणे तुम्हाला इथे करायची आहे. तुमच्या जीवनसाथीला माहिती असेल तर काहीच हरकत नाही, घरातल्या व्यक्तीला माहिती आहे तरी काही हरकत नाही, पण अनावश्यक चर्चा किंवा प्रदर्शन जे आहे ते टाळायचं आहे. दिखाऊपणा करू नका. शक्य असल्यास या 11 दिवसात जमिनीवर झोपायचा प्रयत्न करायचा आहे. साधना परंपरेमध्ये हे सांगितलेलं आहे. तुमच्या आरोग्याच्या आणि परिस्थितीच्या दृष्टीने ते शक्य असेल तरच हे करा. मित्रांनो, हा उपाय श्रद्धेने करण्याचा आहे. याकडे कोणत्याही समस्येवर 100% हमी देणारा किंवा ठराविक दिवसात चमत्कार घडवणारा उपाय म्हणून पाहू नका. हनुमानजींची भक्ती करताना श्रद्धेसोबत संयम, सात्विक आचरण, योग्य निर्णय आणि प्रामाणिक प्रयत्न यांची साथ ठेवा. जर तुमच्या जीवनात कर्जाचा डोंगर असेल, सतत अडचणी सगळीकडून येत असतील, नोकरीमध्ये अडथळे असतील, व्यवसायात नुकसान होत असेल किंवा मित्रांनो जीवनात कोणतीही गंभीर समस्या असेल तर हा 11 दिवसांचा संकल्प तुम्ही श्रद्धेने करू शकता. आणि त्याचबरोबर ज्यांना वाटतं की त्यांच्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारच्या भक्ती साधनेची गरज आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो नक्की पोहोचवा. हा व्हिडिओ खूप पॉवरफुल आहे, हा उपाय पॉवरफुल आहे. कदाचित तुमचं एक शेअर कोणाच्या तरी मनाला आधार देईल आणि त्याचा फायदा त्यांना मिळेल. मित्रांनो, कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहायचं आहे जय श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ. आणि भगवान हनुमानजींचे भक्त असाल तर मित्रांनो कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका. तुमच्या जीवनातील सर्व संकटांना सामोरं जाण्याची शक्ती तुम्हाला मिळो. तुमच्या घरात सुख, शांती नांदो आणि तुमच्या सर्व योग्य प्रयत्नांना यश मिळो हीच पवनपुत्र हनुमानजींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला तरच लाईक करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय श्रीराम. जय बजरंगबली. धन्यवाद.